नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 45. मागच्या भागात आपण बघितले होते, अगं रिक्ती लागते ना मला, थांब ना, अगं थांब ना म्हणत तो आणखी जोरात पळत होता आणि त्याच्या मागे रिद्धीही. रिद्धी धावताना थकून गेली, त्यामुळे अमेयही थांबला आणि ती जोरात त्याच्या छातीवर जाऊन आदळली. अमेयाने तिला आपल्या मिठीत घट्ट धरले. आय लव्ह यू माय स्वीट हार्ट. अमेयचे हृदय जोरजोरात धडधडत होते आणि त्याच्या हार्टबीट्स रिद्धीला स्पष्ट ऐकू येत होत्या. तिचेही हार्टबीट्स तेवढ्या स्पीडने पळत होते, जणू काही स्पर्धाच लागली होती दोघांमध्ये. आय लव्ह यू टू अमेय. रिद्धी त्याच्या मिठीत त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलत होती. त्यांनी आपल्या हाताचा विळका अजूनच घट्ट केला. बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले होते. आता बघूया पुढे. रिद्धी आणि अमेयाचं नातं अधिकाधिक घट्ट होत होतं. 2 वर्ष पूर्ण झाली होती त्यांच्या या नात्याला. अमेयाने आता स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं होतं. एक चांगला न्यूरोसर्जन म्हणून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. त्याच्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या आजारांवर कमी पैशात उपचार व्हायचे आणि तोही आता त्यात बराच व्यस्त असायचा. रिद्धीसुद्धा कामात बिझी असायची. बिझनेसची जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन त्यात नवनवीन अपडेट करायची. बरेचसे नवनवीन प्रोजेक्ट्स ती राबवत होती. हर्ष तिच्या कामावर फारच खुश होता. मोठमोठ्या बिझनेसमॅनसोबत मीटिंग असायच्या तिच्या. बरेच जणांनी तिला आपल्या मुलासाठी मागणीही घातलेली होती. पण हर्ष तिच्यासाठी चांगल्यात चांगला मुलगा शोधणार होता. त्यातलंच एक स्थळ हर्षला आवडलं होतं. सकाळपासून त्याची आणि मंजिरी रिद्धीच्या मागे भुनभुन चाललेली होती. डॅड, मी सांगितले ना तुला, मला त्या मुलाशी लग्न करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही, रिद्धी म्हणाली. नकार देण्याआधी एकदा भेटून बघ ना. मी निवड केली म्हणजे काही विचारच करून केली असेल की नाही, हर्ष म्हणाला. मला नाही भेटायचं डॅड, तू सांगून टाक त्याला. मला एवढ्यात लग्न नाही करायचं, रिद्धी म्हणाली. काय सांगून टाकू? माझी मुलगी माझं काहीच ऐकत नाही हे सांगू त्याला? माझ्या शब्दाला माझ्या घरात किंमत नाही असं सांगू त्याला? हर्ष आता अतिशय चिडून बोलत होता. हर्ष, तुम्ही माझं ऐकून घेता का? तुम्ही शांत व्हा बरं आधी, मंजिरीमध्ये पडत म्हणाली. काय शांत होऊ मंजिरी? ही काही स्पष्ट सांगत नाही. मी काय समजायचं? सांग ना. ऐकेल ती, मी तिला सांगते समजावून, पण तुम्ही आधी शांत व्हा. शांतच आहे मी मंजिरी, पण मला राग आणायला लावू नका, हर्ष बोलत होता. रिद्धी तिच्या रूममध्ये निघून गेली होती. मंजिरीने त्याची कशीबशी समजूत काढली. मंजिरी थोड्या वेळाने रिद्धीच्या रूममध्ये आली. रिद्धी डोळे पुसत खिडकीजवळ बाहेर नजर लावून बसली होती. रिद्धी बाळा, हे ज्यूस घे, ती रिद्धीच्या जवळ ग्लास ठेवत म्हणाली. काही नको मला, ती गाल फुगवतच म्हणाली. अगं चिडतेस कशाला? डॅडचं काही चुकतं असं नाही वाटत मला. तू त्यांची बाजू का समजून घेत नाहीस? ते का समजून घेत नाहीत माझी बाजू? रिद्धी पुन्हा चिडून म्हणाली. तू सांगितली का त्यांना तुझी बाजू? मंजिरी तिच्याकडे बघत म्हणाली. नाही, म्हणजे कसं सांगणार? काय गं मग, तुला सगळंच माहीत आहे तरी विचारतेस, रिद्धी आता रडवेली होऊन म्हणाली. मला माहीत आहे म्हणून सांगते. एक वेळ भेटून घे त्या मुलाला, नंतर डॅडचं चांगलं मूड बघून अमेयाबद्दल सांगू आपण. अगं पण मला नाही भेटायचं कुणालाही. रिद्धी, सांगते तेवढं कर आणि भेटल्यावर काही लगेचच तो तुला पळवून देणार नाही. नाहीतर आत्ता जाऊन सांग डॅडला अमेयबद्दल. सांगतेस का? नाही, आता रागात आहे तो, उगाच गैरसमज करून घेईल. त्याचा राग शांत होईपर्यंत तरी ऐकावे लागेल की नाही? मंजिरी शांतपणे तिला सांगत होती. ठीक आहे मॉम, तू म्हणतेस तर भेटते मी, रिद्धी आपले डोळे पुसत म्हणाली. शहाणा माझा बच्चा, घे आता ज्यूस पिऊन घे, मंजिरी तिला डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली. रिद्धी तिच्या कमरेला विळका घालत कुशीत शिरली. मंजिरी तिला मायेने थोपटत शांत करत होती. पण अमेयाला काय सांगू? तो किती रागवणार माझ्यावर, रिद्धी बारीकसा चेहरा करून मंजिरीकडे बघत म्हणाली. खरं खरं सांग त्याला, तो घेईल समजून, आणि जरा घाई करायला सांग त्याला, उगाच उशीर नको व्हायला. हो गं मॉम, माझी घाईच चालली, पण त्याच्या हॉस्पिटलचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत थांब म्हणाला. तुझा हात मागायला माझ्याकडे काही नको का म्हणतोय तो? पण वेळ निघून जायला नको एवढंच, मंजिरी म्हणाली. तो करतोय ग प्रयत्न. मला एक कळत नाही, डॅडला माझ्या लग्नाची एवढी का घाई आहे?
आतापर्यंत कधी विषय काढत नव्हते आणि आता अचानक काय झालं त्यांना? नसले तरी मुलीच्या लग्नाची काळजी असतेच प्रत्येक आईवडिलांना, आणि त्यांच्या मनालायक मुलगा मिळाला असेल म्हणून तर घाई करत आहेत, मंजिरी म्हणाले. ठीक आहे, थोड्या वेळाने त्यांचा राग शांत झाला की बोलते त्यांच्याशी, रिद्धी म्हणाली. चल मी जाते. मंजिरी तिच्या रूममधून बाहेर पडली. काही वेळाने रिद्धी हॉलमध्ये आली. हर्ष तिथेच टी व्ही बघत बसलेला. ती हिम्मत करून त्याच्या जवळ येऊन बसली. डॅड, कुठे भेटायचं आहे त्याला? रिद्धीने विचारले. असं जड मनाने तुझ्यावर प्रेशर असल्यासारखं करून भेटणार असशील तर भेटूच नकोस. मी सांगेन काहीतरी कारण. हर्ष तिच्याकडे डोळे विस्फारून बघत म्हणाला. नाही डॅड, मी भेटणार आहे. त्याचं नाव आणि कुठे भेटणार आहे तो ॲड्रेस सांग. ठीक आहे, मी पाठवते तुला त्याचं नाव आणि फोन नंबर. त्याचा फोन येईल तुला. आपले सरंजामे आहेत ना, त्यांचा मुलगा आहे, अभिमन्यू सरंजामे. ओळखतेस ना तू? हो, पण त्यांचा मुलगा तर विदेशात असतो, इथे कशाला येतोय तो? रिद्धीने विचारले. इथेच सेटल व्हायचं म्हणतोय तो आता. बाकी त्यांचे काम प्लॅनिंग आहे ते उद्या भेटल्यावरच कळेलच तुला, हर्ष म्हणाला. पण डॅड, मला हाकलण्याची जास्त घाई करतोस असं नाही वाटत तुला? ती इवलासा चेहरा करून हर्षकडे बघत म्हणाली. वाटते ना, असं वाटते. आत्ताच तर लहान होतीस, कधी एवढी मोठी झालीस कळलंच नाही. आणि तुला काय समजणार आहे, आईवडिलांना मुलीच्या कन्यादान करणे किती कठीण होतं. पण रिवाज आहे तो आम्हाला थोडाच चुकवता येणार आहे, हर्ष तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. मग राहू दे ना मला इथेच, कशाला दूर पाठवतोस? प्रिन्सेस, मी कुठे उद्याच तुझं लग्न लावून देतोय. भेटून तर घे त्याला. जाणून घ्यायला काही दिवस लागतीलच ना, हर्ष म्हणाला. तू भेटलास डॅड त्याला? हो भेटलोय, म्हणूनच तर तुला सांगतोय ना. असंच न बघताच कुणाला भेटायला पाठवेन का मी? चांगला वाटला मला. ॲम्बिशियस आहे, दिसायला देखणा आणि रुबाबदार आहे. मला तर अगदी योग्य वाटला तुझ्यासाठी. तशी मी त्याची आणखी इन्फॉर्मेशन काढत आहेच, हर्ष म्हणाला. मंजिरी बाजूला येऊन बसली आणि त्यांचे सगळे बोलणे ऐकत होती. रिद्धीला या क्षणी अरुंधतीची फार आठवण येत होती. नेमक्या यावेळी त्या एका टूरवर गेल्या होत्या. ठीक आहे डॅड, रिद्धी म्हणाली. म्हणू आदू कुठे गेलाय ग? हर्षने विचारले. असेल भटकत मित्रांसोबत. आता सुट्ट्या लागल्या तर एन्जॉय करतोय. हल्ली फारच वाढलंय त्यांचं मित्रासोबत फिरणं. अहो, आत्ताच परीक्षा झाली ना त्याची, थोडंसं रिलॅक्स व्हायला गेला बाहेर तर काय झालं, मंजिरी म्हणाली. त्याचे मित्र कसे आहे बघितलेत का? सगळी बिघडलेली मुले आहेत. म्हणून मी त्याला त्यांच्यासोबत राहायला मनाई करतो, पण हा ऐकेल तर? त्यांच्या संगतीने राहून हाही बिघडायचा, हर्ष काळजीने बोलत होता. डॅड, तो आला घरी की मी सांगते त्याला. मलाही नाही आवडत त्याचे मित्र. श्रीमंत बापाची मुले आहेत सगळी, पण वळण नाही मुलांना चांगले. आपला आदू तसा नाही, पण संगतीने बिघडायला काही वेळ लागणार नाही, रिद्धी म्हणाली. मला तर काळजीच वाटते त्याची. एकतर ऐकतही नाही आपलं. मॉम, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी समजवेन त्याला. तो डॅडला ऐकत नाही तर तुला काय ऐकणार, मंजिरी म्हणाली. हर्ष आणि रिद्धी दोघेही विचारात पडले होते. त्याच दिवशी रात्री आद्विक अजून घरी आलेला नव्हता. रात्री 11:30 वाजले होते. मंजिरीला एवढ्या थायरॉईडचा त्रास होत असल्याने ती झोपली होती. हर्ष आणि रिद्धी त्याची वाट बघत बसले होते. 12:30 वाजता तो घरी आला. बाईकची चावी हातात फिरवत गाणे गुणगुणतच घरात आला. काय रे, फारच लवकर आलास, हर्ष हॉलमधली लाईट सुरू करत बोलला. आदूला वाटले सगळे झोपले असे, पण समोर हर्षला बघून तो जरा गडबडलाच. ते डॅड, आम्ही फिल्म बघायला गेलो होतो, तो खाली मान घालून हळू आवाजात सांगत होता. हल्ली तुझं रोजचंच झालं आहे फिल्मला जाणं? नाही डॅड, रोज कुठे. ते आता परीक्षा संपली ना म्हणून थोडं रिलॅक्स व्हायला जात असतो. तेवढंच मित्रांमध्ये बरं वाटतं. आदू खाली मान टाकूनच बोलत होता. कोण आहेत रे तुझे मित्र, जरा सांगशील का? ते नेहमीचेच, पार्थ, शौर्य, मयंक, पंकज, ऋषी. आदूने पटापट नावे सांगितली. आणि मैत्रिणी? नाही डॅड, मित्रच गेलं होतं. पण तुला किती वेळा सांगायचे की त्या मुलांची वागणूक ठीक नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत राहू नकोस? 1000 वेळा सांगून तुला कळत नाही का, हर्ष रागाने त्याच्याकडे बघत म्हणाला. नाही डॅड, चांगली मुले आहेत ती. तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली. आणि अशी कशी मी त्यांच्याशी मैत्री तोडून देऊ? लहानपणापासूनचे मित्र आहेत ते माझे, आदू म्हणाला.
लहानपणापासून असले तरी त्यांचे वळण कसे आहे? म्हणे रिलॅक्स व्हायला मित्रांसोबत जातो. किती अभ्यास केला ते माहीतच आहे. अभ्यासाच्या वेळीही मित्रमंडळी होती. रिझल्ट लागल्यावर कळेलच म्हणा काय उजेड पडलाय ते. हर्ष रागाने बडबड करत होता. बघ दीदी, मी 10वीत एवढे चांगले मार्क्स आणूनही डॅडी मलाच बोलतात. आधी तू 10वीला असताना अभ्यास करत होतास म्हणून तुला तेव्हा 90% मिळाले होते. पण यावेळी तुला जास्त मेहनत करायची गरज होती आणि तुझे तर अभ्यासात लक्षच नव्हते. कमी मार्क्स मिळाले तर काय करणार आहेस? रिद्धी त्याला रागवत म्हणाली. अगं नाही मिळणार दीदी, मी पेपर चांगले सोडवले आणि आधी रिझल्ट तर येऊ देत, नंतर बोला हवं तर. आदू दोघांकडेही आळीपाळीने बघत म्हणाला. ते तर बघणारच आहे, पण उद्यापासून अजिबात त्या मुलांना भेटायला जायचं नाही. आणि चुकीचं काही माझ्या कानावर पडलं तर मी काय करेल सांगू शकत नाही. हर्ष आता चांगलाच चिडला होता. आता बघत काय उभा राहिला आहेस? जा आपल्या रूममध्ये, रिद्धी त्याला दटावत म्हणाली. आद्विक पटकन आपल्या रूममध्ये निघून गेला. डॅड, तू शांत हो आणि झोप जा, रिद्धी हर्षच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. हो बाळा, तूही जा झोप. गुड नाईट, बाय. हर्ष आपल्या रूममध्ये निघून गेला आणि रिद्धीही तिच्या रूममध्ये निघून गेली. एवढ्या रात्री कशाला ओरडत होतात त्याला आणि कशाला जागत बसायचं? उद्या सकाळी बोलता आलं असते. मंजिरी हर्षला रूममध्ये आल्यावर म्हणाली. सकाळी तो लवकर निघून गेला तर? नाहीतर साहेबराव उठतच नाहीत लवकर. बोलायचं केव्हा त्यांच्यासोबत? मी बोलते हो, पण माझं ऐकत नाही, मंजिरी म्हणाली. म्हणून आपण आद्विकला संस्कार देण्यात कमी पडलोय का गं? हर्ष काहीतरी विचार करत म्हणाला. जे संस्कार आपण रिद्धीला दिले तेच तर आदूला दिले. पण हाताची 5ही बोटे सारखी नसतात. तशी सगळी मुलंही सारखी निघत नाहीत. आणि काळजी करू नका, सुधारेल तो. हे वय जरा अल्लड आहे. समज आली की सुधारेल तो, मंजिरी म्हणाली. हे तू मला सांगतेस की स्वतःला? तुम्हाला आणि स्वतःलाही. आता ठीक आहे ग, पण समोर जाऊन व्यसनाच्या आहारी गेला तर? असं वाटतं 2 गालावर ठेवून द्यावं. पण मग विचार येतो, पुढे जाऊन त्याला कळलं की आपण त्याचे खरे आईवडील नाही, तर तो बाकी गोष्टी विसरून जाईल आणि फक्त ती थापड लक्षात ठेवेल. म्हणून विचार करून गप्प बसावं लागतं, हर्ष म्हणाला. तुम्ही फार विचार करताय हर्ष. असं काही होणार नाही, खात्री आहे मला. आणि आपल्याला जेवढे शक्य होते तेवढ्या केलं आपण त्याच्यासाठी. आणि तुम्ही म्हणता तसं त्याला खरं कळल्यावर आपला राग करेल मला तरी वाटत नाही, मंजिरी म्हणाली. राग नाही ग, पण मनात एक अढी तर निर्माण होईल ना, हर्ष म्हणाला. तुम्ही मागे म्हणालात ना त्याला 12वी नंतर विदेशात पाठवायचं आहे. मी तयार आहे त्याला पाठवायला. निदान त्याची संगत तरी सुटेल, मंजिरी म्हणाली. माझ्या डोक्यात सध्या तोच विचार चाललाय. बघूया 12वीत साहेब उजेड काय लावतात, त्यानंतर काही ठरवता येईल. बरं तू झोप आता. तू का जागत बसलीस? घ्या, मलाच विचारा आता तुम्ही परत, मंजिरी गालात हसत म्हणाली. बरं नाही विचारत बाई, झोप आता. गुड नाईट, हर्ष म्हणाला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.